नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या गोष्टीच्या भरपूर आपण वाट पाहत होतो किंवा ज्या गोष्टीची आपण प्रतीक्षा करत होतो त्या गोष्टीचा रिझल्ट शेवटी म्हणजे 27 तारखेला म्हणजे आज डिक्लेअर झालेला आहे. तर बरेच विद्यार्थी खूप दिवसापासून रिझल्टची वाट बघत होते. तर आता त्याचा जो काही कट ऑफ आहे तो आज डिक्लेअर करण्यात आलेला आहे. तर बघा, तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झाम 2025 आणि त्याचा स्टेट सर्व्हिस त्याचा कट ऑफ. आता बघा, कट ऑफ जो आहे ओपन जनरलचा 116 लागलेला आहे. नंतर फिमेलचा त्याच्यापेक्षा 5 मार्क कमी. नंतर SC जनरल 109 लागला. ST जनरलचा 99 लागला. नंतर DTA सुद्धा 116 म्हणजे ओपन एवढाच लागला कट ऑफ त्यांचा. नंतर NTचा जनरलचा 106 लागला. नंतर SBCचा 108 लागला जनरलचा. आणि नंतर बघा याचा NTCचा 116, NTD जनरलचा 116. त्याच्यानंतर बघा OBCचा, थोडस मी क्लिअर करतो म्हणजे लक्षात येईल आपल्या. नंतर ENTDचा त्यांचा सुद्धा 116 लागला जनरलचा. नंतर OBC जनरल तो सुद्धा जनरलचा 116. नंतर EWHचा मात्र फायदा झालेला आहे. त्यांचा थोडासा कमी लागला खडा म्हणजे 103.50 लागला. नंतर SC BC जनरलचा 116 लागला म्हणजे ओपन एवढाच लागला जवळपास. नंतर दिव्यांग टाईप Aचा 94.97 आणि ऑर्फनचा 96 असा कट ऑफ लागलेला आहे. आता बघा, बऱ्याच मित्रांचा म्हणजे स्कोअर चांगला होता, त्यांचं तर ऑब्विसली नाव आलेलं आहे. पण ज्या विद्यार्थ्याचा कमी स्कोअर आहे किंवा कमी थोडासा बॉर्डरवर होता किंवा ज्यांचा कमी होता, तर त्या विद्यार्थ्यांना असं कुठेही ज्यांचं नाव आलं नाही लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांना कुठेही खचता कामा नये. आणि ज्यांचं प्री क्वालिफाय झालं त्यांनी सुद्धा म्हणजे फार एकदम जमिनीवर राहून मेनची तयारी जोरात करणं अपेक्षित आहे. कारण की काय होते, आपण जर आता वेळ हवेत राहिलं आणि परीक्षेला मुख्य परीक्षेला भरपूर वेळ कमी आहे, त्याच्यामुळे ज्यांचं नाव आलं त्यांचं त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि त्यांनी सुद्धा म्हणजे खूप जोमानं आता इथून तयारी करायची आहे. आणि ज्यांचं रिझल्टमध्ये नाव नाही आलं किंवा थोड्याशा 2-4 मार्काने गेलं असेल तर त्यांनी खूप न खचता पुढची जे काही 2026ची प्री आहे तर त्याची जोमानं तयारी करायची आहे. आणि ज्यांचा फारच कमी आला म्हणजे बाबा एकदम 60-70 या रेंजमध्ये प्रीमध्ये स्कोर आला तर त्यांनी म्हणजे त्यांनी एकदमच नवीन सुरुवातीपासूनच स्ट्रॅटेजी करायची आहे. म्हणजे हँड रिटन नोट्स असतील, स्वतःच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस असेल, किंवा काही जर समजत नसेल तर ज्याला वाटते तिथं त्यांनी क्लास लावावा किंवा व्यवस्थित जे मटेरियल आहे ते कलेक्ट करावं. तर ह्या गोष्टी आतापासून जर केल्या तर ते आपण नाहीतर दरवर्षी त्या चुका करणं हे म्हणजे त्याच्यामुळे आपली एक्झाम काही क्लिअर होणार नाही. तर ज्यांनी समजा थोडंसं 2-4 मार्कानं राहिले असतील किंवा काही त्यांनी कुठेही डिस्करेज न होता पुन्हा जोमानं लढायचं आहे. आणि पुन्हा 2026ची प्री तेवढ्याच ताकदीनं किंवा त्याच्यापेक्षा ताकदीनं म्हणजे आपण कट ऑफच्या 10 ते 15 मार्क्स पुढे असलो पाहिजे या अँगलनी त्यांनी अभ्यास करायचा आहे. तर होप करतो की ज्यांचं थोड्याशानं गेलं तर त्यांनी कुठेही न खचता पुन्हा जोमानं लढायचं आहे. आणि ज्यांची एक्झाम क्लिअर झाली तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक. त्यांनी सुद्धा जोमात अभ्यास करायचा आहे आणि त्यांचं सिलेक्शन होईल अशी अपेक्षा आपण बाळगायला हरकत नाही. तर हो, सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.